पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार. डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर. डॉक्टर केतन धनंजय मेळवणे. संपर्क 9890 42 52 40. 25 वर्षाची परंपरा. डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल. राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस. साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास. प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास. उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी एसी, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज. साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी. तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा. साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ. आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत. त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो. पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं. सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात. 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं. साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी. पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार. डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर. डॉक्टर केतन धनंजय मेळवणे. संपर्क 9890 42 52 40. 25 वर्षाची परंपरा. डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल. पारनेर तालुक्यातील ढवळपुरी इथे ग्रामस्थांच्या अभूतपूर्व सहकार्यामधून उभारण्यात आलेल्या भव्य श्रीराम मंदिराचा मूर्ती प्राणप्रतिष्ठा, कलशरोहण आणि मंदिर लोकार्पण सोहळा सोमवारी 29 जून रोजीपासून अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात सुरू झाला. बुधवारी 1 जुलैपर्यंत चालणाऱ्या या सोहळ्याच्या पहिल्या दिवशी गावामधनं श्रीरामांच्या मूर्तीची भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली आहे. यावेळी गावामधील आबालवृद्ध, महिला आणि युवक युवती मोठ्या संख्येनं उपस्थित होते. श्री क्षेत्र दुर्गा मातेच्या कुशीमध्ये वसलेल्या या पवित्र स्थळी सध्या विविध धार्मिक विधी, होम हवन आणि यज्ञाचं आयोजन केलं जात आहे. सोहळ्याच्या पहिल्या दिवशी वास्तुशांती, ग्रामप्रदक्षिणा आणि विविध अधिवास विधी पार पडले. मंगळवारी 30 जून रोजी गणेश पूजन, नवग्रह स्थापना, रुद्र, विष्णू आणि रामयाग, होमहवन आणि श्री दुर्गा मातेची कावड यात्रा होणार आहे. बुधवारी 1 जुलै रोजी सकाळी कलश प्रतिष्ठापनेनंतर श्रीराम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा, महापूजन, कलश कुंभाभिषेक तसेच महाआरती संपन्न होणार आहे. या मुख्य दिवशी सकाळी 11 ते 1 या वेळेमध्ये हरिभक्तपरायण गुरुवर्य रामगिरीजी महाराज यांच्या हस्ते कलशारोहण, प्राणप्रतिष्ठा आणि कीर्तन सेवा पार पडणाऱ्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिरूर येथील पोखरणा उद्योग समूहाचे सुवालाल पोखरणा हे असणार आहेत. जिल्ह्यामधील आणि तालुक्यातील सर्वपक्षीय राजकीय नेते या ठिकाणी उपस्थित असणार आहेत. नव्यानं उभारण्यात आलेल्या या श्रीराम मंदिरामुळे ढवळपुरीच्या धार्मिक आणि सांस्कृतिक वैभवात मोठी भर पडणार आहे. हा सोहळा गावाच्या इतिहासामधील एक संस्मरणीय असं पर्व ठरणार आहे. ढवळपुरी गावाच्या सरपंच नंदाताई भागाजी गावडे यांनी या कार्यक्रमाला सर्वांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन केलंय. तर श्रीराम सेवाभावी संस्था, ग्रामपंचायत ढवळपुरी आणि श्रीराम मंदिर देवस्थानचे अध्यक्ष संदीप थोरात, उपाध्यक्ष संतोष बुचडे तसेच सचिव रमेश केदारी, खजिनदार मच्छिंद्र व्यवहारे, विश्वस्त दत्तात्रय थोरात, पियुष कुंभकर्ण, संभाजी ढेकळे यांनी केलंय आणि सर्व विश्वस्तांनी पंचक्रोशीमधील भाविकांना या सोहळ्यासाठी मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन केलंय. श्रीराम सेवाभावी संस्थेच्या संकल्पनेतून आणि सर्व देणगीदारांच्या माध्यमातून आमच्या ढवळपुरी गावामध्ये भव्य असं राम मंदिर आम्ही या ठिकाणी उभारलेलं आहे. मंदिराचं काम पूर्ण झाल्याच्या नंतर आज भव्य अशी मिरवणूक श्रीराम मूर्तींची या ठिकाणी गावभर केलेली आहे. मिरवणूक करत असताना सर्व तरुण, महिला भगिनी आणि समस्त ग्रामस्थ ढवळपुरीकर या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले. त्याचप्रमाणे उद्या या ठिकाणी मूर्तीचे होम हवन होणार आहे आणि 1 तारखेला आपल्या सर्वांचे आदरणीय महंत रामगिरीजी महाराज
यांच्या शुभ हस्ते कलशारोहण आणि मूर्तीची स्थापना या ठिकाणी होणार आहे आणि त्यानंतर महाराजांचं कीर्तन सेवा या ठिकाणी होणार आहे। तरी ढवळपुरी आणि परिसरातील सर्व भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा अशी विनंती। हा कार्यक्रम संपन्न झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे। तो महाप्रसादाचं आयोजन डॉक्टर किरण लोंढे आणि आमच्या गावातील स्वामी समर्थ किराण्याचे सर्व बाळूशेठ कुंभकर्ण यांच्या वतीने त्या ठिकाणी अन्नदानाचंही नियोजन केलेलं आहे। तरी त्याही अन्नदानाचा आपण सर्वांनी लाभ घ्यायचा आहे। धन्यवाद। आज आमच्या ढवळपुरी गावामध्ये जो सुवर्ण अक्षराने नोंद व्हावी असा जो भव्य आणि दिव्य या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला गेलेला आहे। मुळातच ढवळपुरी गाव हे अगदी पहिल्यापासून ऐतिहासिक म्हणून ओळखले जातं आणि या ऐतिहासिक गावामध्ये हे पुनश्च एक राम मंदिर उभारणीचे आणि राम मूर्तीची जी स्थापना होत आहे, हा एक ऐतिहासिक क्षण आमच्या ढवळपुरीकरांच्या दृष्टीनं निश्चित एक अभिमानास्पद आहे। हे काम करत असताना अगदी अतिशय सुरुवातीपासून जे काय ही सेवाभावी संस्था आहे, या सेवाभावी संस्थेला ग्रामस्थांच्या माध्यमातून, ग्रामपंचायत ढवळपुरीच्या माध्यमातून अगदी पहिल्यापासून देणगी स्वरूपात असतो, बाकी सर्व येणाऱ्या अडीअडचणीला सर्वतोपरीनं सहकार्य केलं। त्यामध्ये या समितीचे अध्यक्ष संदीप थोरात असतील, त्याचबरोबर उपाध्यक्ष संतोषराव बुचुडे असतील, त्यामध्ये रमेश केदारी सचिव, त्याचप्रमाणे मच्छिंद्र व्यवहारे सदस्य, संभाजीराव ढेकळे, दत्तू नाना थोरात, त्याचबरोबर पियुष कुंभकर्ण, ही जी समिती आहे या समितीनं अतिशय पहिल्यापासून ग्रामस्थांच्या अगदी सहकार्याने या सुरुवातीपासून पायाभरणीपासून तर आजपर्यंत या कामाचा अतिशय चांगल्या पद्धतीनं पाठपुरावा केल्याने हे एक या ठिकाणी आज भव्य असं मंदिर आणि भव्य असा कार्यक्रम आजपासून सुरू होतोय। आज मूर्तीची मिरवणूक संपूर्ण गावामधून अगदी गुण्यागोविंदानं सर्व जाती धर्मातील लोकांनी एकत्र येऊन त्या ठिकाणी प्रामुख्याने महिला भगिनींचं, त्याचबरोबर तरुण सहकारी, ज्येष्ठ मंडळी या सर्वांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग घेऊन, मिरवणुकीमध्ये सहभाग घेऊन या ठिकाणी हा कार्यक्रम पार पडलाय। उद्याच्याला होम हवनाचा कार्यक्रम होणार आहे आणि परवा दिवशी महंतगिरी रामगिरी महाराज यांच्या हस्ते या ठिकाणी कलशरोहण आणि मूर्ती स्थापना होईल। त्यानंतर या ठिकाणी कीर्तनाचा कार्यक्रम होईल। हा अतिशय चांगल्या स्वरूपाचा कार्यक्रम, धार्मिक स्वरूपाचा कार्यक्रम, हा कार्यक्रम म्हणजे सर्व जाती धर्मांनी एकत्र येऊन साजरा केलेला आहे। कुठल्याही प्रकारे याच्यामध्ये वादविवाद किंवा कुठल्याही प्रकारे गालबोट नाही आणि सगळ्यांनी मिळून या कार्यक्रमाला पाठिंबा जाहीर केला। खऱ्या अर्थाने मी ढवळपुरीकरांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो। या ठिकाणी प्रामुख्याने ज्यावेळेस राम मंदिर उभारणी करायची होती त्यावेळेस या ठिकाणी जे राम मंदिराची जी जागा आहे त्या राम मंदिराच्या जागेसाठी अगोदर 2 लाभार्थींना ती जागा दिलेली गेली होती, परंतु निश्चित या ठिकाणी समितीने जे आवाहन केलं का या ठिकाणी आम्हाला राम मंदिर उभारणी करायची आणि राम मंदिर उभारणीसाठी जागा उपलब्ध व्हावी, त्यामध्ये समितीमधले प्रामुख्याने संदीप थोरात असतील, रमेश केदारी असतील, त्याचबरोबर मच्छिंद्र व्यवहारे असतील, आपलं संभाजी ढेकळे असतील, हेही त्या ठिकाणी ग्रामपंचायतमध्ये सदस्य म्हणून काम करतायत। आणि त्या ठिकाणी ग्रामपंचायतमध्ये ज्यावेळेस हा जागेचा विषय आला त्यावेळेस आम्ही ज्यांना सुरुवातीला जागा दिलेली होती त्यांची समन्वयातून समजूत काढून ग्रामपंचायतनी सरपंचांच्या सांगण्याप्रमाणे उपसरपंच असतील, त्यांचे सर्व सहकारी सदस्य असतील, 18-0 मुखी पाठिंबा देऊन या ठिकाणी राम मंदिरासाठी ही जागा देण्यात आली। आणि तिथपासून पुढं या समितीनं जो काय दमादमाने जे स्पीड घेतला आणि आज खरोखर ते स्पीड म्हणजे अगदी समुद्राचा जो प्रवाह आहे त्या प्रवाहासारखं स्पीड या ठिकाणी दिसून आलंय। या समितीचं सुद्धा मी निश्चित गावकऱ्यांच्या वतीनं, ग्रामस्थांच्या वतीनं, आपल्या ग्रामपंचायतच्या वतीने या ठिकाणी आभार व्यक्त करतो। याही पुढील काळामध्ये धार्मिक काम कुठल्याही प्रकारे जाती धर्मामध्ये तेढ निर्माण होणार नाही अशा पद्धतीनं धार्मिक काम याही पुढं चालू ठेवा असं मी निश्चित आवाहन करतो। आणि 1 तारखेचा जो कार्यक्रम आहे या 1 तारखेच्या कार्यक्रमाला सर्वात जास्त सगळ्या ग्रामस्थ असतील, इतर बाहेरगावचे असतील, अहिल्यानगर जिल्ह्यातून जे काही राम भक्त असतील, या सर्वांना मी नम्र विनंती करतो की आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी। या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आमचे गावचे सुपुत्र उद्योजक ज्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने गावाच्या जडणघडणीमध्ये सातत्यानं आम्हाला गावाला जी मदत केली त्या मदतीमध्ये
ज्यांचं अग्रगण्य असं नाव आहे शिवालाल शेठ पोखरणा, त्या उद्योजक, त्यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम आयोजित या ठिकाणी होणार आहे। तेव्हा सर्व नागरिकांना मी आवाहन करतो की या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांनी सहभाग घेऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी मी आपणाला विनंती करतो। त्याचबरोबर या ठिकाणी विनोदराव गायकवाड साहेब असतील, त्याचबरोबर आपले नगर सह्याद्रीचे जगदाळे साहेब असतील, यांनी या कार्यक्रमामध्ये येऊन आपल्याला जे काय सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचाही मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो। आणि या कार्यक्रमासाठी या समितीला आपल्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो आणि 1 तारखेच्या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावं अशी मी आग्रहाची विनंती करतो आणि थांबतो। जय हिंद, जय श्रीराम। आपल्या या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून हा जो राम मंदिर आणि राम मंदिराच्या राम लक्ष्मण सीता याची मूर्तीची प्राण प्रतिष्ठा होणार आहे, या निमित्त फकीर बाबा आणि दुर्गादेवी कावडी मंडळाच्या वतीनं उद्या संध्याकाळी हे सर्व तरुण सहकारी उद्या संध्याकाळी 11 वाजता या ठिकाणाहून पायी आपल्या जागृत देवस्थान ज्या ठिकाणी आजीवासं कायमस्वरूपी जल असतं अशा पद्धतीने त्या ठिकाणी जाणार आहेत आणि त्या ठिकाणाहून ते गंगाजल घेऊन या ठिकाणी पहाटे येणार आहे आणि पहाटे आल्याच्या नंतर या कावडी मंडळाची भव्य दिव्य मिरवणूक या ठिकाणी पार पाडली जाईल आणि या ठिकाणी त्या गंगाजल अर्पण केले जाईल आणि त्यामध्ये सर्व तरुण अगदी कुठल्याही प्रकारे कुणालाही दडपण न आणता अगदी स्वतःच्या आनंदाने ते या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत। तेव्हा कावडी मंडळ, फकीरबाबा कावडी मंडळ आणि दुर्गादेवी कावडी मंडळ यांचे मी आपल्या सर्वांच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्यांच्या गंगाजल आणण्याच्या कार्यक्रमाला हार्दिक अशा शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय श्रीराम। विनोद गायकवाड, सी 24 तास, पारनेर।